मेहंदी काढायला. चालेल इथं का? काढून दाखव तुम्हाला येते का नाही. इकडं सरका थोडं. हातावर काढतो ना तुझ्या डायरेक्ट. नो उधर. अरे तू दे तर हातावर काढतो. जर खराब झालं तर तू गेला. नाही नाही पाहिजे. मी माझी काढायला दे माझा फोन. गाईस हा इथं आलाय मला डिस्टर्ब करायला. सो मी आता लोकेशन चेंज तुझं करते घेऊन जा तिकडं. आणि तिकडं इथे मला डिस्टर्ब नको करू. शट अप. हे मला असं डिस्टर्बन्स नाही पाहिजे. शट अप. सो हे गाईज वेलकम टू ऐश्वर्या राठोड ब्लॉग. आणि मी आज काढणार आहे माझ्या हातावर मेहंदी. तर मी फक्त एक हातावर नाही काढणार आहे, मी स्वतः माझ्या ह्या हातावर पण मेहंदी काढणार आहे आणि ज्या हाताने मी कॅमेरा पकडला त्या हातावर पण. तर चला एक म्हणजे मी दोन्ही हातावर मेहंदी काढू शकते का स्वतः हे आपण बघूया आणि फार मज्जा येईल. तर चला काढूया मस्तपैकी मेहंदी. सो गाईज आता जर तू केलं तर तू मार खाशील. सो गाईज हे आहे इन्स्टंट मेहंदी कोण आणि मी मस्त याच्याने छान मेहंदी. आणि बॅकग्राऊंड आवाज इग्नोर करा, माझा नवरा ना मुद्दा म्हणून परेशान करतोय. सो हे गाईज हा आहे इन्स्टंट मेहंदी कोण आणि चला याच्याने काढूया आपण मस्त छान मेहंदी. मी ह्या हातावर म्हणजे मागून पुढून आणि ह्या हातातून मागून पुढून काढणार आहे. तर बघूया मला जमते का मेहंदी काढायला ते. सो या करूया आपण मेहंदी स्टार्ट. त्यासाठी घेतलेलं एक टिश्यू. सो आणि हे असं मला परेशान करता हुआ माझा नवरा असं काही फेकतोय काही. सो इग्नोर इट. चला घेतली आहे उशी. बघू मला जमते का. सो काढूया मेहंदीचं पेन. आणि हे बघा पिन काढली मी की स्टार्ट झाली आहे मेहंदी. थोडीशी खाली टाकून घेतली. स्टार्ट. सो गाईज इथं मी आता मेहंदी काढायचा स्टार्ट केलेलं आहे. मी पहिलं केलेलं आहे मस्त गोल सर्कल, त्याच्यावरती अजून एक केलेलं आहे सर्कल आणि आता त्याच्यावरती अशी सर्कल टाईप क्यूट आणि छोटीशी मेहंदी असणार आहे माझी. तर मी काढते मस्तपैकी पटपट आणि मी फास्ट फॉरवर्ड गेले. इतका फास्ट मेहंदी नाही काढत मी, खूप स्लो करते. तर चला आता लवकरच कंप्लीट होईल माझी ही मेहंदी. आणि ऑलमोस्ट 3 फ्लावर त्याचे कंप्लीट झालेले. टोटल 5 फ्लावर्स काढते मी त्या गोलवरती. तर चला आता 5 नंबरचा फ्लावर पण लवकरच काढून घेऊया आणि आपली मेहंदी कंप्लीट. सो गाईज ही आहे बॅक हँड मेहंदी अशी डन झालेली आहे. हा आहे माझा सेकंड रेफरन्स. फ्रंट हातावर काढूयात आपण असं वाला मेहंदी. चलो निकालता हूँ इसी वाली. इथे मी आता फ्रंट हातावरती मेहंदी काढते. जसं की मी फोनमध्ये बघितलेलं एक कमळाचं फूल आहे, तर मी तसं सेम काढण्याचा ट्राय करते. आता बघू की मला सेम कमळाचं फूल काढता येतं की नाही. ते माझी तर पूर्ण मेहनत चालू आहे की सेम यावं म्हणून कमळाचं फूल. पण लेट्स सी कसं येतं ते. सो अर्धं कंप्लीट झालेलं आहे, लवकरच पूर्ण कंप्लीट होईल. आणि कंप्लीट झाले की तुम्हाला दाखवणारच आहे की मी कसं काढते ते. आणि बघा इथं स्क्रीन लॉक होते बार तर मग थोडं डिफिकल्ट जाते, पण ठीक आहे. तुम्ही बघून अर्धं फ्लावर कंप्लीट झालेलं आहे गाईस. लवकरच पूर्ण फ्लावर कंप्लीट होईल. सो गाईज इथं आता मेहंदी सुकूपर्यंत काय करू असं मला प्रश्न पडलेला आहे. सो मग मी विचार करते नंतर मला आठवलं आहे की चला आपण टी व्ही तरी बघूया ना, जोपर्यंत फ्रंट हाताची मेहंदी वाळत नाही तोपर्यंत मी मस्त केली टी व्ही ऑन आणि टी व्हीवर बघणार आहे मी मस्तपैकी बिग बॉस. चला बिग बॉस पाहते तोपर्यंत माझी ही कमळवाली फ्रंट हँडची मेहंदी वाळून जाईल आणि मग नेक्स्ट हातावर काढता येईल आपल्याला लेफ्ट हातावर. आणि मेहंदी माझी वाळलेली आहे गाईस थोडीशी. सो मी ट्राय करते की लेफ्ट हातावर मला काढता येईल की नाही ते. हाताने काढणार आहे आता माझी मेहंदी. सो पहिलं ना असं गोल कर जिलेबी. ते तुम्हाला काढून दाखव. पकडायचं पेनासारखं ठेवायचं. जिलेबी तुझी जिलेबी नीट नाही आली.
तू काय शिकवणार आहे? मला टीचरच खराब. See guys, how he works. ओ माय गॉड, इंग्लिश नजर आना. क्या दिख रहा तुमको? इसे तो कौन भी पकड़ना नहीं आ रहा, क्या करेगा ये बंदा. A for apple निकाल दिया इसमें से. A for ऐश्वर्या है, not apple. मेहंदी काढून दे. चालेल इथं का? काढून दाखव तुम्हाला येते का नाही. इकडं सरका थोडं. हातावर काढतो ना तुझ्या डायरेक्ट. नो उधर. अरे तू दे तर, हातावर काढतो. जर खराब झालं तर तू गेला. नाही नाही पाहिजे. मी माझी काढायला दे माझा फोन. गाईस हा इथं आलाय मला डिस्टर्ब करायला. सो मी आता लोकेशन चेंज तुझं करते घेऊन जा तिकडं. आणि तिकडं इथे मला डिस्टर्ब नको करू. शट अप. हे मला असं डिस्टर्बन्स नाही पाहिजे. शट अप. सो गाइस अब चलने वाली मेरी रियल स्ट्रगल. राइट हैंड में लेफ्ट हैंड वर डायरेक्ट. सो लेट्स ट्राय. सो गाइस इथं मी फुल ऑन माझं मेहनत करते की राईट हाताने मी लेफ्ट हातावर मेहंदी काढू शकेल म्हणून. आणि थोडं ट्राय करते मी डिझाईन काढण्याची. तर लेट्स सी, बघूया आता मला जमतं आहे की नाही. मेहनत तर माझी चाललेली आहे बरंच. इतना तो निकाल लिया है और निकालती हूँ. सो गाइस ह्या हातावरती नाही जमू लागली ती मेहंदी. सो मी याला ना आता गोल गोल गोट्टा करून टाकते. म्हणून त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. सो गाइस हे बघा असं करून टाकलं मी. नाही जमत आहे. ह्या हातावरती जमले फक्त ही नॉट दिस. सो ठीक आहे ना, दिस इज ऑल्सो व्हेरी गुड. गोल गोल. आता मी ह्या कपामध्ये काढते मेहंदी. का काढते तुम्हाला कळेल. वेट. काढावी लागणार आहे. काढली याच्यात तितकी जमते का बघू, नंतर आपण काढूया. सो आता ह्या कपाच्या मेहंदीने मी हातावर गोल करणार आहे. सो घेतलंय आणि इथं झाले फ्रंटला गोल गोल यायचं. डन. आता मी सगळे बोट रंगवणार आहे. सो लेट्स गो. ह्या कप्पामध्ये काढलेल्या मेहंदीने सगळे बोट मध्ये टाकून मस्तपैकी घेतलं हातावर मेहंदी. सो ह्या हाताने आता रंगवून घेऊया त्यांना मस्त. ओके. सेल्फ मेहंदी चॅलेंज घेतलंय ना गाईज मी. नाही तर मी माझ्या हजबंडकडून पण रंगवून घेऊ शकत होते. सो गाईज इथं मी पटपट माझे मस्त सगळे बोट रंगून घेते दुसऱ्या हाताने. आणि तुम्ही बघितलंच की मी कसं कपाने पहिलं सगळ्या बोटांवरती मेहंदी लावून घेतली. आणि आता त्यांची प्रॉपर फिनिशिंग करते सगळ्या बोटाची. आणि मागून पुढून मस्त दोन्ही साईडनी बोटं रंगून घेते. आणि माझी खूप छान शॉर्टकट मेहंदी मी कंप्लीट करायचा ट्राय करते फास्ट. तर लवकरच माझी मेहंदी आता कंप्लीट होणार आहे एका हाताची. आणि दुसऱ्या हाताची पण आपल्याला करायची आहे गाईज. दुसऱ्या हाताचे बोटं पण आपल्याला रंगवायचे, तर ते पण पटपट रंगून घेऊ.
सो गाईज इथे मी आता यांना आवाज देते कारण की कपात काढलेली मी जी मेहंदी होती ती संपलेली आहे आणि आता मला ती काढता येणार नाही. सो त्यामुळे मी यांना आवाज देते आहे आणि हे आता थोड्याच वेळात येतील लगेच. आणि प्लस ते येत आहे पण मी डोर लॉक करून घेतला होता. सो डोर ते वाजवत आहे आणि आता मला डोर खोलण्यासाठी उठावं लागणार आहे. तर मी कसं बसं डोर ओपन करून घेते पटकन. सो गाईज इथं माझ्या हातावर जे गोल मेहंदी काढली आहे मी, त्या गोल मेहंदीच्या आजूबाजूला अजून छोटे छोटे गोल डॉट करायचं चालू आहे आणि हे इथं ट्राय करत आहे. तर बघू यांना जमते की नाही काढायला. आणि इथे माझा थोडा कॅमेरा अँगल गलत झालेला आहे, त्याच्यात आम्ही अर्धेच दिसते. सो इग्नोर इट कॅमेरा अँगल. आणि इथं बघा त्यांनी मस्त मस्त माझे छान छान डॉट काढून दिले आणि आमचं हसत खेळत मी त्यांना टीच करत सांगते की असं करा तसं करा आणि त्यांनी छान काढलेलं आहे गाईज. सो आता त्यानंतर मग आपलं नेक्स्ट असणार आहे की राईट हँडवरती बोटं रंगवायची. आता बोटं तर ऑब्व्हियसली रंगवता येईल कोणाला पण, तर बघूया आता त्यांना रंगवता येतं की नाही ते. पण पहिलं आपल्या हातावरचे डॉट्स होऊ देऊ आणि मग बोटं रंगवण्याकडे जाऊया. ते डॉट्स खूप मस्त झालेले, आता बोटं रंगवण्याकडे आलेले आणि ते बोटांवर त्यांना म्हणजे फक्त मेहंदी टाकून द्या, मग मी नंतर माझं खूप छान मस्त रंगवून घेईल. तर खाली पडू नये म्हणून त्यांना म्हटले टिश्यू घ्या कारण की बेडशीट खराब होऊ शकते गाईज. सो मग त्यांनी टिश्यू घेतलेला आहे आणि त्यानंतर टाकता आता ते बोटांवरती मेहंदी आणि पटपट आपण मेहंदीचे बोट रंगवून घेऊ. आणि अशा प्रकारे माझा मेहंदी चॅलेंज व्लॉग हसत खेळत कॉमेडी फार मस्त झालेला आहे असं मला वाटतं. तुम्हाला कसं वाटलं आहे हा माझा मेहंदी ब्लॉग ते तर तुम्ही सांगणार कमेंट करून. आय नो दॅट. सो फार फन करत मज्जा करत मेहंदी काढायला फार मज्जा आलेली आहे आणि स्टील बोटं रंगवायचं चालू आहे काहीच. मस्त पटपट बोटं रंगवून घेते मी. सो गाईज अशा प्रकारे माझी मेहंदी डन झालेली आहे. लास्ट टाइम मी ट्राय केलेलं मला वाटलेलं की हा आता पण मी छान मेहंदी डिझाईन काढू शकते पण मी काढू शकते, बट ही गोल गोल पण मी काढली जी आपली ट्रेडिशनल आहे गोल गोल काढायचं. बघा दोन्ही हातावर मेहंदी काढून झालेले आहे विथ माय स्ट्रगल. पण मला मज्जा पण आली आहे आणि माझ्या हजबंडनी पण माझी थोडी हेल्प केली आहे गाईज. सर तुम्हाला माझा मेहंदी ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी कशी वाटली माझी मेहंदी काढण्याची स्टाईल विथ स्ट्रगल आणि युझिंग दिस कप ऑल्सो गाईज. दिस कप. सो या भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.